नमस्कार, मी राजेंद्र थिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राजकारण्यांनी स्वतःच्या मर्यादा आखल्या पाहिजेत। छगन भुजबळांचे भोंदू खरात प्रकरणावर भाष्य, चौकशीत वस्तुस्थिती स्पष्ट होईल असा विश्वास। भोंदू अशोक खरातला कॅप्टन म्हणू नका, संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन। माझे पती व्यावसायिक ज्योतिषी नाहीत, त्यांना जवळच्यानीच अडकवले, प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, अशोक खरातच्या पत्नीचा दावा। आणि पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद, दिल्या ईदच्या शुभेच्छा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। तब्बल 1 महिन्याच्या उपवासानंतर येणारा रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आज दिनांक 21 मार्च 2026 रोजी बीड शहराबरोबरच संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आज पवित्र रमजान ईद उत्सवाच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। रमजानचा पवित्र महिना हा संयम, त्याग, बंधुभाव आणि मानवतेची शिकवण देतो। या सणाच्या माध्यमातून समाजात एकता, शांतता आणि सौहार्द अधिक दृढ व्हावे हीच अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। सर्व धर्म आणि जातींच्या नागरिकांमध्ये बंधुभाव आणि एकोप्याची भावना कायम राहावी यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करूयात असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। रमजान ईदच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, भाजपाचे युवा नेते डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर, रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी मुस्लिम बांधवांना भेटून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना मोबाईलवरून कॉल करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की काल दिनांक 20/3/2026 रोजी प्रद्युम्न जगताप वय 30 वर्ष याने त्याचा 8906838888 या भ्रमणध्वनी क्रमांकावरून ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना कॉल करून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली। तसेच जातीवाचक शिवीगाळ करत दोन समाजात तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या हेतूने हे गैरकृत्य केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। तरी या प्रकरणी प्रद्युम्न जगताप याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ओबीसी कार्यकर्त्यांनी केली। काल आमचे ओबीसीचे संघर्ष योद्धे मोरके प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांना गेवराई तालुक्यातून काही एका समाजकंटकांनी मोबाईलद्वारे शिवीगाळ केली आणि धमकी दिली की तुम्ही गेवराईमध्ये येऊन दाखवा, अशा प्रकारची चिंतावणी देऊन त्याला ज्यांनी कोणी चिंतावणी द्यायला लावली आणि ज्यांनी चिंतावणी दिली त्याच्या विरोधात आज आम्ही चकलांबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि निवेदन दिलेलं आहे। जर 2 दिवसात त्याला अटक झाली नाही, त्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व ओबीसी बांधव रस्ता रोको करणार असून तीव्र आंदोलन छेडणार आहोत। आज हे अशा प्रकारचे जे वक्तव्य केले जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य आहे, ह्या समाजकंटकांना शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे। त्यामुळे आज आम्ही इथं सर्व ओबीसी बांधव जमा झालेलो आहोत। काल जो काही प्रकार आदरणीय ओबीसीचे नेते हाके सर यांच्यासोबत जो घडला, ज्या फोन नंबरवरून हाके सरांना जातीवाचक शिवीगाळ करणं, त्या ठिकाणी खालच्या लेवलला बोलणं, ही जी प्रवृत्ती आपल्या गेवराई तालुक्यामधील जो कोणी माथेफिरू आहे तर त्याला त्वरित पोलीस स्टेशनने अटक करावी यासाठी गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान मास निमित्त भव्य, भक्तिपूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने मूक पदयात्रा संपन्न झाली। संभाजी महाराजांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी गावातील तरुण एकत्र येऊन या मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास व त्यांचे बलिदान हे स्मरणात राहावे याच हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन गोविंदवाडी गावचे युवा नेतृत्व संभाजीराजे भोसले यांनी केले। त्यांच्या पुढाकाराने आणि गावातील तरुण मंडळी यांच्या खंबीर साथीने हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आला। आयोजक संभाजीराजे भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मूक पदयात्रेचे नियोजन अत्यंत चोख ठेवले होते। या पदयात्रेदरम्यान कुठेही गोंधळ गडबड न होता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेने ही पदयात्रा संपन्न झाली। त्याबद्दल युवा नेते संभाजीराजे भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे गावकऱ्यांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष AHTU बीड व पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण यांनी संयुक्तपणे कारवाई करत राहत्या घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला।
दिनांक 20/3/2026 रोजी AHTUच्या PSI पल्लवी जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की माजलगाव ग्रामीण ठाणे हद्दीत वारोळा येथे बाहेर जिल्ह्यातून महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय केला जात आहे। त्यावरून माजलगाव ग्रामीण ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री राहुल कुमार व AHTUच्या प्रमुख PSI पल्लवी जाधव यांच्या पथकाने सदर ठिकाणी डम्मी ग्राहक पाठवून खात्री करून छापा मारून महिलेला नाव विचारले असता तिने तिचे नाव अलका हडागळे राहणार वारोळा तालुका माजलगाव जिल्हा बीड असे सांगितले। त्या ठिकाणी मिळून आलेल्या पीडित महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता ती परभणीची असल्याचे तिने सांगितले व वारोळा येथील रामा गायकवाड यांनी तिला फोन करून बोलावून घेतल्याचे सांगितले। अलका हडागळे व रामा गायकवाड दोघेही राहणार वारोळा तालुका माजलगाव जिल्हा बीड हे पीडित महिलांना बोलावून घेत वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे त्यांनी सांगितले। पीडित महिलांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत सदर महिलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावून घेतले म्हणून त्यांच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल कुमार, प्रभारी अधिकारी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे आणि AHTU बीडच्या PSI पल्लवी जाधव आणि पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण यांच्या पथकाने मिळून केली। दिनांक 16 मार्च 2026 रोजी 9:30 वाजण्याच्या सुमारास धारूर शहरातील चौक मस्जिद येथे चौक मस्जिद रंगार गल्ली येथील मस्जिदीचे दोन्ही मौलाना यांना देण्यात येणाऱ्या देणगीच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। मजहर अब्दुल करीम खुरेशी यांना आहात नौशाद खुरेशी याने जवळच पडलेली वीट घेऊन त्यांच्या उजव्या बाजूच्या जबड्यावर व कमरेवर मारून त्यांना मुकामार दिला। या प्रकरणी जमील अजीज कुरेशी वय 51 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर राहणार खुरेशी गल्ली धारूर तालुका जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून जमील अजीज कुरेशी वय 51 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर राहणार खुरेशी गल्ली धारूर तालुका धारूर जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून नौशाद आशाजी खुरेशी, आदिल नौशाद खुरेशी, आसिफ आशाजी खुरेशी, मुनाफ आशाजी खुरेशी, सद्दाम मुनाफ खुरेशी आणि खुर्शीद खुरेशी सर्व राहणार खुरेशी गल्ली धारूर यांच्याविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 103/2026 कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 190 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सानप हे करत आहेत। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।